विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखामध्ये उल्लेख. शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, जशास तसं उत्तर देणार सुनील तटकरेंचा इशारा. विलीनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान. तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती. विलीनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजूही जाणून घेणार तटकरेंची भूमिका. दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांच्या समोर विलीनीकरणाच्या चर्चा. आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती. आता विलीनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांच्या वेळेला पटेलांचं वक्तव्य. विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते. मात्र परिस्थिती बदलली, आता भाजपाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं पाहिजे आणि दादांच्या राष्ट्रवादीमधले 70% आमदार विलीनीकरणाच्या बाजूनं, हिरामण खोसकर यांचा दावा. राष्ट्रवादीचं विलीनीकरण हेच पक्षाचं भवितव्य, खोसकरांची प्रतिक्रिया. शशिकांत शिंदेंच्या भूमिकेशी सहमत, पटेल तटकरेंना समजावण्याचा प्रयत्न करू, खोसकरांचं विधान. तर पक्षातील 70% आमदारांची ही भूमिका सुनेत्रा पवारांच्या समोर मांडणार, आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया. विलीनीकरणाचं पुढे काय होईल हे मला माहिती नाही. जुन्नरमध्ये मागचं सगळं विसरून इथून पुढे एकत्र काम करणार, माजी आमदार अतुल बेनके यांचं वक्तव्य. अजितदादांना फोन केला, यात माझा काय दोष? सहकाऱ्यांसोबत बोलू शकत नाही का? मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जात आहे, अनौपचारिक गप्पांच्या वेळेला प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. अजितदादांना कामानिमित्त विदर्भातील अनेक नेते फोन करायचे, प्रफुल्ल पटेल दादांना दिवसातून कितीतरी वेळा फोन करायचे. रोहित पवारांच्या दाव्यावर भाजपचे नेते प्रणय फुकेंचं वक्तव्य. अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावला. पायलटवर कोणाचा दबाव होता का? सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी. अजित पवारांच्या अपघाताची एआयबी चौकशी करतंय. केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडूंनी चौकशीचे आदेश दिलेत. अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल्ल पटेलांची माहिती. अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल लवकरच समोर येणार. बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची प्रतिक्रिया. बीएसआर या विमान कंपनीमध्ये देशातील एका मोठ्या उद्योगपतीची बेनामी आर्थिक गुंतवणूक. तो भाजपच्या जवळचा व्यक्ती आहे, तो शोधला पाहिजे, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा. तुमच्या शंका कुशंका चौकशी करणाऱ्यांना सांगा, त्यांना पुरावे द्या. रोहित पवारांच्या आरोपांवरून भुजबळांची प्रतिक्रिया. तर चौकशीची मागणी करताना कुणी इव्हेंट करू नये, सूरज चव्हाणांची टीका. नरेश अरोरांच्या कंपनीचे डायरेक्टर आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक. बैठकीला नरेश अरोरा, पार्थ पवार आणि जय पवारांची उपस्थिती. डिझाइन बॉक्स या राजकीय सल्लागार कंपनीचे नरेश अरोरा संस्थापक. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड होणार. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया 15 ते 20 दिवसामध्ये होणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीमधील विजयी सदस्यांसोबत बैठक. बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भाऊक, तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन. पुण्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट. भेटीवेळी पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष आणि गटनेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडून कामं निकाली काढण्याचा प्रयत्न. अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत आज सहयोगमध्ये जनता दरबार घेणार. सकाळी 9 वाजता सुनेत्रा पवारांच्या जनता दरबाराला सुरुवात होणार. अजितदादांच्या निधनाच्या बातमीनं धक्का. दादांची भेट झाली नाही याची खंत कायम असेल. TV9वरच्या मुलाखतीमध्ये गौतमी पाटीलकडून भावना व्यक्त. विलीनीकरणाबाबत अजितदादा आम्हाला कधीच बोलले नाही, तर विलीनीकरणाच्या चर्चेला काही अर्थ नाही, राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांचं वक्तव्य. कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नाही. 2023 मध्ये अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते. विलीनीकरणाच्या चर्चांवर आनंद परांजपे यांचं वक्तव्य. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांचा धक्कादायक कारनामा. अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांचा गंभीर आरोप. शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळणार. पवारांवरील मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार. पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, डॉक्टरांची माहिती. सुप्रिया सुळे यांनी मानले रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर अभिजित लोढा यांचे आभार. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत डॉक्टरांचे आभार मानले. मंत्रालयात झेरवाळांच्या दालनामध्ये लाच प्रकरणी लिपिकाला अटक. तर सचिवावर सुद्धा आरोप, वर पैसे द्यावे लागतात असा झेरवाळांच्या सचिवाचा दावा. तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप.
मंत्रालयामध्ये लाचखोर क्लार्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 35,000ची लाच स्वीकारताना राजू ढेरिंगेला एसीबीकडून रंगेहात अटक. जडकीमध्ये आणखी 42,000ची रोकड जप्त. मंत्रालयामध्ये लाचखोरी उघडकीस आणणाऱ्या तक्रारदाराची चौकशी करण्यात येणार. मंत्रालयाच्या गेटमधून फक्त 10,000ची रोकड आत नेण्याची परवानगी असताना तक्रारदारांनी स्वतःच सगळे पैसे घेऊन गेल्यानं त्यांची चौकशी करण्यात येणार. हिरवाळांच्या खासगी सचिवाला अटक कधी करणार? वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानं लाच घेतल्याचं आरोपीचं म्हणणं ट्विट करत हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. माझ्याकडे झिरवाळांचे अनेक किस्से, एसीबीनं सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे संजय राऊतांचं विधान. तर चौकशीमध्ये माझं नाव आल्यास राजीनामा देईल, मंत्री झिरवाळ यांचं प्रत्युत्तर. फाईल क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयामध्ये नक्की कशाचा बाजार मांडलाय? झिरवाळ यांच्या खात्यामधील लाचखोर क्लार्कच्या अटकेनंतर अंबादास दानवे यांचा निशाणा. एसीबीनं फक्त फांद्या छाटू नयेत, बुंध्यावर घाव घालावा अशी मागणी. हे टक्केवारीचं सरकार झिरवाळ यांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असू शकतं. काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांचा आरोप. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितली जाते असाही आरोप. चुकीला माफी नाही, मंत्रालयामध्ये लाच प्रकरणामध्ये भरत गोगावलेंचं वक्तव्य. लाच घेणाऱ्या संबंधितांवर नक्की कारवाई होणार अशी प्रतिक्रिया. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. मुस्लिम महापौरवरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. तर परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक. बोलण्याआधी जरा अभ्यास करा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, राऊतांचा पलटवार. ठाकरेंची शिवसेना काहीच कारवाई करणार नाही, भाजपासोबत डील होणार आहे हे राऊतांना माहिती होतं. संदीप देशपांडेंचा दावा. तर सुपर उद्धव ठाकरेंनी चंद्रपूरचं सगळं कांड घडून आणल्याचंही विधान. चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कोणी समर्थन केलं नाही, शेण खाणाऱ्यांवर कारवाई करणार राऊतांचा इशारा. तर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवलं होतं का? राऊतांची संदीप देशपांडेंवर टीका. चंद्रपुरात शेण खाल्लेल्या नगरसेवकांना जाब विचारणार संजय राऊतांचं वक्तव्य. तर काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खाल्लंय, भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार. परभणीमध्ये भाजपने नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समाजाचा नगराध्यक्ष बसवला होता. तुम्ही केली तर रासलीला आणि आम्ही केलं तर कॅरेक्टर ढिला, मेहबूब शेख यांची टीका. राज्यामध्ये एकही महापालिका जिंकू न शकणाऱ्या संजय राऊतांनी बडबड बंद करावी. राज्यातील एकातरी महापालिका ठाकरेंनी जिंकून दाखवावी असं खुलं आव्हान दिलं होतं. गिरीश महाजनांची टीका. मुंबईमध्ये स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश भांदिरगेंच्या नावाची चर्चा. स्थायी समितीचं अध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे लक्ष. 28 दिवसानंतर केडीएमसीमधील ठाकरे सेनेचे 3 नॉट रिचेबल नगरसेवकांकडून कोकण भवनामध्ये नोंदणी. राहुल कोट, स्वप्नाली केने, मधुर म्हात्रे यांच्याकडून नोंदणी. 3ही नगरसेवक नेमकं कुणाला पाठिंबा देणार याबाबत अस्पष्टता. मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा निशाणा. नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशामध्ये घातल्याचा आरोप. नगरविकास खात्यावर सवाल उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर फडणवीसांची अध्यक्षांसोबतची पहिलीच भेट. कोल्हापुरात पुढच्या वेळी जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढू. राष्ट्रवादीला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा. तुम्ही 6,000 मतांनी निवडून आला, तुमच्याकडे 1.5 आमदार तरी आहेत का? जयंत पाटलांनी फडणवीस एकनाथ शिंदेंचा आदर्श घ्यावा. जयंत पाटलांच्या टीकेला सदाभाऊ खोत यांचं प्रत्युत्तर. रायगड जिल्हा परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा गटनेता ठरला. आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांची शिंदेंच्या शिवसेनेकडून निवड. काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची 17 फेब्रुवारीला टिळक भवनमध्ये बैठक. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाच्या कामकाजाची वेळ बदलली. आता सभा दुपारी 2 वाजता भरणार. तरुण नगरसेवकांना अधिक संधी मिळणार. वेळेअभावी अनेक सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिका सभागृहात आसन व्यवस्थेवरून गोंधळ. हेरिटेजला धक्का न लावता बदलांची सर्वपक्षीय मागणी. एकूणच बैठक व्यवस्थेबाबत लवकरच अधिकृत प्रस्ताव मांडला जाणार. मुंबई पालिकेमध्ये महापौरांच्या दालनामध्ये गटनेत्यांची बैठक. महापौर निवडीच्या वेळेला आसन व्यवस्थेवरून झालेल्या गोंधळावर बैठकीमध्ये चर्चा. बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर, भाजप गटनेते गणेश खडकर यांची उपस्थिती. मुंबईतील बांगलादेशींना बाहेर काढणार. रितू तावडे यांची प्रतिक्रिया. किरीट सोमय्यांनी कागदपत्र देऊनही कारवाई नाही. बीएमसीच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडेंचं विधान. दशकापासून देशात भाजपचं सरकार, बांगलादेशी भारतामध्ये घुसले कसे? महापौर रितू तावडेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा ट्विट करत सवाल. 25 वर्षांपासून त्यांचं सरकार होतं. बांगलादेशी हा त्यांचा विषय, तो आम्ही साफ करतोय. आदित्य ठाकरेंच्या ट्विटला महापौर रितू तावडेंचं उत्तर.
मुंबई महापालिकेमध्ये महापौर रितू तावडेंच्या उपस्थितीमध्ये अनधिकृत फेरीवाले आणि बनावट कागदपत्रांच्या मुद्द्यावर महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश. बैठकीमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या आणि गटनेते गणेश गणखर उपस्थित. बीएमसीच्या नवनिर्वाचित महापौरांची मुंबईच्या डबेवाल्यांनी भेट घेतली. मुंबईतील डबेवाला संघटनांनी महापौर रितू तावडेंना डबेवाला भवनाला भेट देण्याचं आमंत्रण दिलंय. जपानच्या वाकायामा प्रांताच्या राज्यपालांनी फडणवीसांची भेट घेतली. तंत्रज्ञान उत्पादन सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य दृढ करण्याचं फडणवीसांचं आश्वासन. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पॉट टॅक्सीसाठी महापालिकांनी आराखडा तयार करावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. तर लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्याचं आवाहन. $5-10 लाखाचा फंड मागण्यापेक्षा 50% सबसिडी असलेल्या कोंबड्या बकऱ्या जनावरं मागा. बीडमधील महापशुधन एक्स्पोमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. मालेगाव महानगरपालिकेमधील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद. उपमहापौर दालनामधील फोटोवरून हिंदुत्वादी संघटना आक्रमक. सोशल मीडियावर टीकेची झोड. संजय शिरसाटांनी मुलीला उपमहापौर करण्याचा प्रयत्न केल्याचा जिल्हा प्रमुख आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा दावा. मला राजकारणामध्ये मोठं करण्याची ताकद एकनाथ शिंदेंमध्ये आहे, त्यामुळे कुणी चिंता करण्याची गरज नाही, असाही टोला. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी दिल्लीमध्ये अमित शहांची घेतली भेट. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंच्या मुलीला आश्वासन देऊनही अद्याप शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलेलं नाही. केंद्रानं राज्य सरकारला सूचित करण्याची विनंती. नागपुरात शिवभोजन थाळीचं 10 महिन्यांचं बिल थकीत. अनुदान रखडल्यानं थाळी केंद्र चालक आक्रमक. महसूल मंत्री बावनकुळेंना घेराव. मुंबईतील कोस्टर रोडवरील मेलडीला मनसेचा विरोध. हिंदी गाण्यावरून आक्षेप. कोस्टर रोडवर गरजा महाराष्ट्र माझा गाणं वाजवत निषेध. पादचारी उड्डाणपुलासाठी कांजूरमध्ये ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं ठाणे लोकल रद्द. उद्या मध्यरात्री 1 ते सकाळी 4:30 पर्यंत विक्रोळी ते मुलुंड दरम्यान ब्लॉक. रात्री 12:24 सीएसएमटी ठाणे लोकल रद्द. मुंबईत उद्या मध्य हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. मीरा भाईंदरमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाईवरून राडा. मॅक्सेस मॉलजवळ मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको. पालिकेकडून केवळ मराठी फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप. मीरा भाईंदरच्या जय अंबेनगर परिसरात अतिक्रमण विभागानं कारवाई केली. कारवाई दरम्यान भाजपचे नगरसेवक अशोक तिवारींकडून अधिकाऱ्यांना शिवीगाळ. कारवाईचे आदेश धुडकावत भाजप नगरसेवकाकडून अडथळा निर्माण करण्यात आला. कल्याण आंबिवलीमध्ये गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलनं सापळा रचत अटक. खडकपाडा पिंपरी चिंचवड पोलिसांची संयुक्तपणे कारवाई. पोलिसांकडून थरारक पाठलाग करत सराईत गुन्हेगार मोहम्मद इराणीला बेड्या. मीरा भाईंदरमध्ये 3 डान्स बारवर पालिकेचा हातोडा. आयुक्त राधा विनोद शर्मांच्या आदेशानंतर प्रभाग क्रमांक 6 मध्ये कारवाई. यापुढेही अनधिकृत डान्स बारवर कारवाई सुरू राहण्याचे संकेत. मालाडमधील पठाणवाडी भागातून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक. मुंबईच्या मालाड पूर्वमध्ये कुरार पोलिसांची मोठी कारवाई. गुप्त माहितीच्या आधारे कुरार पोलिसांच्या एटीएस पथकाची कारवाई. मुंबईतील उष्देव इंटरनॅशनल कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई. ईडीकडून कंपनीची 132 कोटी 85 लाखांची मालमत्ता जप्त. पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडीची मोठी कारवाई. मुंबई आणि रायगडमधील मोक्याच्या जमिनी आणि कार्यालयांचा समावेश. पुणे महापालिकेच्या इमारतीमध्ये कर संकलन विभागामध्ये एकानं रिव्हॉल्व्हर काढली. कर संकलन विभागाकडून बिल निघत नसल्यानं रिव्हॉल्व्हर काढून आत्महत्या करण्याची धमकी. अभय योजनेचा शेवटचा दिवस असल्यानं कर भरून घेण्यास टाळाटाळ. पंतप्रधान कार्यालय आता सेवातीर्थमध्ये स्थलांतरित. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. सेवातीर्थमध्ये घेण्यात आलेला निर्णय 140 कोटी जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवणारा असेल. मोदींकडून विश्वास व्यक्त. नवी दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमधील पीएमओ कार्यालयामध्ये पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली शेवटची मंत्रिमंडळ बैठक. पीएमओ कार्यालयाचा कारभार आता सेवातीर्थमधून पार पडणार. देशामध्ये दुग्ध क्रांतीचे नवे पर्व. सहकाराच्या माध्यमातून देशामध्ये श्वेतक्रांती 2 राबवण्यात येणार. देशातील दुग्ध क्षेत्रामध्ये मोठं परिवर्तन घडणार. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. बांगलादेशात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची सत्ता. बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बीएनपीला 200पेक्षा अधिक जागा. बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधान होणार. पंतप्रधान मोदींकडून बांगलादेशातील नव्या सरकारला शुभेच्छा. सार्वत्रिक निवडणुकीमधील भव्य यशाबद्दल बीएनपी पक्षाचं केलं अभिनंदन. भारत लोकशाही, प्रगतिशील आणि समावेशक बांगलादेशाच्या समर्थनार्थ उभा राहील. पंतप्रधान मोदींचं आश्वासन. सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोन्याचे दर 2400 रुपयांनी तर चांदी 15,000 घसरली. जीएसटीसह सोनं 1,58,000.
फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय. 3.5 लाख कोटींची विविध प्रकारची संरक्षण सामुग्री घेणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या बैठकीमध्ये निर्णय. भारतीय पासपोर्टच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. भारताचा पासपोर्ट जगातील शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये 75व्या स्थानी पोहोचला. हिंदे पासपोर्ट इंडेक्सनं जारी केली आकडेवारी. जळगावमध्ये कापूस खरेदी ठप्प. शेतकऱ्यांसह जिनिंग व्यवसाय संकटात. जळगाव, धुळे, नंदुरबारमधील 100 जिनिंग उद्योग पूर्णपणे बंद. योग्य भाव मिळत नसल्यामुळे कापूस खरेदी पूर्णपणे ठप्प. नागपूरच्या धंतोलीमध्ये व्हॅलेंटाईन डे आधी बजरंग दलाकडून निषेध रॅली. व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली समाजामध्ये अश्लीलता आणि नशा पसरवली जात असल्याचा बजरंग दलाचा आरोप. आळंदीमध्ये इंद्राणी काठावर पवित्र इंद्राणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वैद्य एकादशीच्या निमित्तानं महाआरतीचं मनमोहक दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलं. केंद्रीय पथकाकडून धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पाहणी. भूम आणि परंडा तालुक्यामधील गावांना पथकांच्या भेटी. प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी आणि ग्रामस्थांशी साधला संवाद.